पाहिजे। काय नाव मॅडम त्याचं? सॅम्युअल संकेत साळवे। काय प्रॉब्लेम आहे त्याला? तर आधी मान धरत नव्हता सर, बसत नव्हता, आता मान वगैरे धरायला लागला, हातपाय पण कडक करायचा, हातपाय पण थोडे स्टेबल झाले त्याचे, आता जरा थोडंसं त्याला कळायला पण लागलं। किती महिन्यात नेक होल्डिंग आली त्याची? त्याला तरी सर आता 5वा डोस आहे सर, पहिल्या डोस मध्येच त्याला थोडीशी नेक होल्डिंग आली होती। आणि त्याचं ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्कोनिमोनायटिस हे सगळं कमी झालं? कमी झालं, खायला लागला, गिळायला लागला, हो, बसायला लागला, आता बसायला पण लागला, आता बसायला आहे, हो, नेक होल्डिंग परफेक्ट आली आता? होल्डिंग आली सर त्याला, त्याच्या डोळ्याच्या मुवमेंट सुद्धा चांगल्या झाल्या? हो, थोडंफार लक्ष द्यायला लागलं। कशी होती क्रिटिकल पोझिशन? हो सर, चांगला होईल असं वाटतंय का आता? हो सर। हा एवढा चांगला झाला, तुझ्या जीवनात काही चेंज झाले? आनंद आहे सर। म्हणजे जीवनावर सुद्धा परिणाम करू शकते ट्रीटमेंट? हो, नक्की। नमस्कार, मी डॉक्टर के.व्ही. पाठक। आपल्याला आज डाऊन सिंड्रोम, मतिमंद आणि सेरेब्रल पाल्सी, मेंदूचा पक्षाघात, बरेच लेकरं ह्या आजाराने करोडो लेकरं खराब झालेले आहेत। हे लेकरं खराब झालेले, याच्यावर कुठल्याही प्रकारचा उपचार नाही, म्हणून त्यांचे उपचार थांबलेले आहेत। अशा पेशंटवर मी ही आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी ही प्रोसेस वापरून पाहिली, तर या पेशंटमध्ये बऱ्याच पेशंटचा हा आजार गेला, आणि हा आजार गेल्यानंतर बऱ्याच पेशंटला बुद्धी आली, मतिमंदता गेली, आणि त्याचे प्रत्येक अवयव काम करायला लागले, आणि तो चांगलं जीवन जगायला लागला। सेरेब्रल पाल्सीच्या पेशंटमध्ये काय होते की ब्रेनला इंजुरी होते, मग ब्रेनला इंजुरी झाली की ब्रेन मधलं सर्क्युलेशन खराब होते, आणि सर्क्युलेशन खराब झालं की थांबलेल्या रक्तानी ब्रेन मध्ये काय होते, ब्रेनच्या पेशी ह्या ड्राय होतात, सुकतात, ऍट्रोफी मध्ये जातात, आणि त्या ठिकाणी सिग्नल जनरेशन, मोटार न्यूरॉन जनरेशन ह्याची उत्पत्ती ही खराब होत जाते। यांची बुद्धी खराब होऊ शकते, याची मती जाऊ शकते, मतिमंद होऊ शकतात। अशा पद्धतीनं या लेकरांचं मेंदूतलं ब्लड सर्क्युलेशन किती खराब झालं हे MRI मध्ये आपल्याला कळतंय। अशा लेकरांचा मी MRI करून पाहिला, आणि त्या ठिकाणी या लेकरांच्या मेंदू मधलं ड्रेनेज लाईन, सायनस, हे खराब रक्त काढणारी रक्तवाहिनी ही डॅमेज झालेली दिसली, ड्राय झालेली दिसली, हायपोप्लास्टिक झालेली दिसली, आणि त्यावर मी या आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपीचा उपयोग करून पाहिला, आणि त्या उपयोगाने ती जी खराब झालेली रक्तवाहिनी बिल्टअप झाली, आणि तिच्यामधला सिग्नल बिल्टअप झाला, आणि घाण निघणार रक्त हे घाण निघून गेलं, आणि त्या ठिकाणी चांगलं रक्त यायला लागलं, आणि त्या ठिकाणी चांगलं रक्त आलं, त्याच्यामध्ये मेंदूच्या पेशी तयार झाल्या, मदर सेल तयार झाल्या, आणि मोटार न्यूरॉनची निर्मिती चांगली झाली, जनरेशन चांगलं झालं, आणि अशा पेशंटमध्ये परत बुद्धी आली, समज आली, आणि तो चांगल्या प्रकारे असा पेशंट चांगलं जीवन जगू लागला।